हॅलो ऑल, मी तुम्हाला आज ब्लॅक कलर कसा बनवायचा ते सांगणार आहे। आणि ब्लॅक कलर बनवताना आधी व्हाईट रांगोळी घ्यायची आहे। आपल्याला ज्या क्वांटिटीमध्ये रंग बनवायचा आहे त्या क्वांटिटीमध्ये तुम्ही ब्लॅक कलर व्हाईट रांगोळी घेऊ शकता। आणि मी त्यात आता काय ॲड करणार आहे ते पण सांगते। माझ्याकडे आहे हा लेक कलर। लेक कलर आपल्याला थोडासाच वापरायचा आहे, कारण हा खूप क्वांटिटीमध्ये आपण जर बनवायचं असेल तर त्या प्रमाणात रांगोळीचं आणि लेक कलरचं प्रमाण घ्यायचं आहे। तर मी आता तुम्ही बघू शकता इथं थोडासाच लेक कलर घेतला आहे आणि आपल्याला ते आता रांगोळी आणि लेक कलरची जी पावडर आहे ब्लॅक कलरची ती मिक्स करायची आहे। यात सगळे रंग भेटतात। समजा आता तुम्हाला सगळे बेसिक रंग बनवायचे असतील तर जसं की येलो, ग्रीन, ब्ल्यू, दोन शेड ब्ल्यूचे येतात, पर्पल, अजून जसं की पिंक आहे। सगळे जे बेसिक आपल्याला रांगोळीला रंग लागतात ते लेक कलरची ही पावडर मिळते आणि मग आपण अशा प्रकारे रांगोळी बनवायची आहे। ही जी लेक कलर पासून जे रंग आपण बनवतो ते पोर्ट्रेट रांगोळीसाठी यूज होतात। म्हणजे कारण आपण रांगोळीत हे रंग लेक कलरची पावडर जी आहे ती मिक्स केल्यावर आपल्याला खूप फाईन रांगोळी रंग तयार झाले की मिळतात। हे तुम्हाला वाटत असेल हा ग्रे कलर झाला आहे, पण याला अजून चांगलं आपण घासून घ्यायचं आहे आणि वाटलं की थोडंसं नाही हे होत तर मग किंचित पाणी टाकायचं आहे, 1-2 थेंब पाणी टाकायचं आहे। आणि असा हातानं याला दाब देऊन घासायचं आहे। हे रंग एकमेकांमध्ये इतके चांगले मिक्स होतात, त्याच्यामुळं शेडिंग खूप चांगलं आपण तयार करू शकतो। म्हणजे तुम्ही ज्या शेडचा रंग तुम्हाला बनवायचा असेल तो रंग घ्यायचा आणि मी शेडिंगचं पण व्हिडिओ टाकलेला आहे माझ्या चॅनलवर, तुम्ही तो बघू शकता। जमल्यास मी त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते। अशा प्रकारे हा ब्लॅक कलर तयार झाला आहे। तुम्ही बघू शकता किती फाईन ही रांगोळी आहे। आणि नंतर जेव्हा आपल्याला रांगोळी काढायची आहे तेव्हा हा एकदा आपल्या चहाच्या चाळणीनं चाळून घ्यायचा आहे।
आणि हा रंग वाळायला पण जास्त वेळ लागत नाही, जास्तीत जास्त एक 5-10 मिनटात रंग वाळतो आणि रंग वाळल्यावर तो अशा प्रकारे होतो। तुम्हाला जर अजून जास्त डार्क करायचं असेल तर तुम्हाला तितकं तो रंग घासावा लागेल। या प्रकारेच हा माझ्याकडं लेक कलरचा रेड कलर आहे। हा ब्ल्यू कलर आहे, हा ब्ल्यू कलर आहे, हा ग्रीन कलर आहे। तुम्ही बघू शकता किती फाईन आहे हे कलर। हा येलो कलर आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। चॅनलवर नवीन असाल तर माझ्या रांगोळींचे व्हिडिओ नक्की बघा आणि रांगोळ्या कशा वाटतात ते पण कमेंट करून नक्की सांगा।